रश्याने कीर्तनामध्ये विनोद साध्य सुरू माहिती झाल्यामुळे साधन कीर्तनाला काय लोक हो? येत नाहीत. एक वर्ग असा आहे साध्य माहित नाही साधन माहित नाही कोण पेताड काय पेताडाचं काय साध्य काय आणि साधन दारू काय? पिणारे हे काय त्यांच्या कारण? वैयक्तिक पैशातून तर पितात. पुस्तकात कीर्तनकार लोक कोरडवाळं त्यांना उघड्यावर पैसे बाई देत उघड्यावर नसतात. तो पंच उघड्यावर. तरी काय दारू काय त्यांनी पिणाऱ्यांचा हा साध्य अवमान काय नाही केलं का? ते? ते व्यसन आहे, ते साधन काय कोणालाही लागू निवडतो दारू? शकते. साध्य काय रस्त्यावर पिऊन पडलं हे काय साध्य आहे का साधन आहे? दारू काय पिणं हा कशाला त्याचा मिळालं वैयक्तिक हाताने? प्रश्न आहे. आंधळाची वरात, याचा आणि कीर्तनाचा काय बैलाच्या संबंध? दारात, येड्याचं भांडण मुक्याच्या दारात. पहा, म्हणजे आता इथं अपंगांचा अपमान होत नाही का? एक वर्ग आमची माऊली त्यांना साधनही माहिती या ठिकाणी मात्र मुक्यावरती बोलल्यामुळे त्याने अपंगाचा अपमान होतो. हरिपाठ रूपी साधन आपल्याला म्हणजे द्यावे. कीर्तनकारांकडनं पहा, आणि त्या बिड्या, साधनाने दारू, प्राप्ती होणार आहे. अपंग, मुक हरीची यांच्यावरती प्राप्ती बोलणं साध्य. हा कोणत्या अभंगामध्ये शेकडो, वर्णन त्याविषयी आहे कित्येक साधनांचा विचार आहे भक्ती कर्म याचा योग, विचार कीर्तनकारांनी आदी करावा. साधनांचा विचार केला साध्य परब्रह्म प्राप्ती वा साधनही सांगितलंय साध्य सांगितलंय म्हणून माऊलीचं वर्णन उदार भक्त उदार त्रैलोकी मात दयाची